महत्वाची बातमी पुण्यातील मुंढवा गैरव्यवहार प्रकरणात अटक करण्यात आलेल्या शीतल मोबाईल पोलिसांनी ताब्यात घेतलाय। काल शीतल तेजवानीला अटक केल्यानंतर फरासखाना पोलीस स्टेशन कोठडीमध्ये ठेवण्यात आलं होतं। आता ती कुणाकुणाच्या संपर्कात होती याचा देखील तपास केला जाणार आहे। जमीन गैरव्यवहार प्रकरणात जी कागदपत्र तयार झालेली आहेत त्यात शीतल तेजवानीला कुणी मदत केली याचा देखील शोध पोलीस घेत आहेत। शीतल तेजवानीकडे एक लॅपटॉप आणि इलेक्ट्रॉनिक गॅझेट आहे, ते देखील पोलिसांना ताब्यात घ्यायचंय। ते अद्याप तिनं पोलिसांना दिलेलं नाही। पुण्यातील मुंढवा जमीन प्रकरणातील आरोपी शीतल तेजवानी हिला पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर आता तिला कोर्टात हजर करणार आहेत। पोलीस शीतल तेजवानीला घेऊन कोर्टाकडे रवाना झालेले। त्याआधी चौकशी दरम्यान मोबाईल पोलिसांनी तिचा ताब्यात घेतलेला आहे। काल शीतल तेजवानीला अटक करण्यात आली, त्यानंतर फरासखाना पोलीस स्टेशन कोठडीत ठेवण्यात आलं होतं। आता ती कुणाकुणाच्या संपर्कात होती याचा देखील तपास केला जाणार आहे। जमीन गैरव्यवहार प्रकरणात जी कागदपत्र तयार झालेली आहेत त्यामध्ये शीतल तेजवानीला कुणी मदत केली याचा देखील पोलीस शोध घेत आहेत। शीतल तेजवानीकडे एक लॅपटॉप आणि इलेक्ट्रॉनिक गॅझेट आहे, ते देखील पोलिसांना ताब्यात घ्यायचे आणि ते अद्याप तिनं पोलिसांना दिलेलं नाहीये। याबाबत अधिक माहिती घेऊया आमच्या प्रतिनिधी रेवती हिंगवे यांच्याकडून। रेवती, शीतलला कधीपर्यंत कोर्टात हजर केलं जाईल? हेमाली, अगदी काही क्षणापूर्वी शीतल तेजवानी जी मुख्य आरोपी आहे या सगळ्या मुंढवा प्रकरणातली, तिला आता चौकशीनंतर न्यायालयात नेण्यासाठी बाहेर काढण्यात आलेलं आहे। काल संध्याकाळच्या सुमारास तिला आर्थिक गुन्हे शाखेकडनं अटक करण्यात आलेली होती आणि त्यानंतर फरासखाना पोलीस ठाण्यातील कोठडीत ठेवण्यात आलेलं होतं। मात्र आज दुपारी जवळपास 1 वाजताच्या सुमारास तिला पुन्हा आर्थिक गुन्हे शाखेकडे आणण्यात आलेलं होतं पुणे पोलिसांच्या। तिकडे जवळपास 1 ते 1.5 तास तिची चौकशी झाली आणि आता काहीच क्षणापूर्वी तिला न्यायालयात हजर करण्यासाठी बाहेर काढण्यात आलं। मात्र या चौकशी दरम्यान हेमाली, तिचा फोन देखील जप्त करण्यात आलेला होता। त्या फोनमध्ये जे काही डेटा आहे, कोणाकोणाची मदत घेण्यात आली हा सगळा प्रकार घडवून आणण्यासाठी आणि इतर जी काही माहिती आहे ती जाणून घेण्यासाठी मोबाईल फोन, एक इलेक्ट्रॉनिक गॅझेट आणि त्यासोबतच लॅपटॉप असं जप्त करण्यात आलेलं आहे। मात्र आता हे पाहणं महत्वाचं असणार आहे हेमाली की आता न्यायालयामध्ये ती पार्थ पवाराचं नाव घेतेय की नाही। नक्की, धन्यवाद रेवती, आपण दिलेल्या या माहितीबद्दल। शीतल तेजवानीला कोर्टात हजर केलं जाणार आहे। यानंतर आता तिला किती दिवसांची पोलीस कोठडी मिळते किंवा काय घडतंय सुनावणी दरम्यान हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। दरम्यान अमेडिया कंपनीला विक्री प्रकरणी पॅरामाउंट कंपनीची संचालक शीतल तेजवानीला 3 डिसेंबर रोजी अटक करण्यात आली। या घोटाळ्यात 1800 कोटी रुपयांची जमीन फक्त 300 कोटींमध्ये पार्थ यांच्या कंपनीनं खरेदी केली। त्यासाठी मुद्रांक शुल्काचे 6 कोटी रुपये देखील भरलेले नाहीत। त्यामुळे पार्थ पवारांच्या अटकेचा नंबर कधी असा प्रश्न उपस्थित होऊ लागलाय। 1.5 महिन्यापूर्वी हा घोटाळा उघड झाला। प्रचंड गदारोळ झाल्यानंतर खरेदी करार रद्द करण्यात आल्याची घोषणा स्वतः अजित पवारांनी केली। मात्र अजूनही पार्थ यांनी 21 कोटी रुपयांचा भरणा केलेला नाही। शीतलवर 7 नोव्हेंबरला गुन्हा दाखल झाला होता। दरम्यान मुंढवा प्रकरणी पार्थ पवारांवर एफआयआर का नाही असा सवाल अंजली दमानिया यांनी केलाय। सामान्य माणसाच्या मुलाला आणि अजित पवारांच्या मुलाला समान कायदा लागू होत नाही। जर सामान्य माणसाच्या मुलांनी काही गडबड केली तर त्याला जेलमध्ये टाकलं जातं, पण अजित पवारांच्या मुलांनी 1800 कोटीची सरकारी जमीन खाऊन सुद्धा त्याचं नाव एफआयआर मध्ये सुद्धा येत नाही। आणि ही आत्ताची हकीकत आहे महाराष्ट्राची की तुम्ही राजकारणी असाल, तुमच्यावर कारवाई होणार नाही। समन्स केले, सगळं केलं, एफआयआरचं खोटं एक छोटूसा एफआयआर ज्याच्यात पार्थ पवारचं नाव देखील नाही, त्याच्यात फक्त शीतल तेजवानी आणि दिग्विजय पाटील या दोघांची नावं